आज आपण बनवणार आहोत आळूवडी। त्यासाठी लागणार आहे बेसन, लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता जिरे, ओवा आणि चवीनुसार लाल तिखट। हे सगळे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिश्रण घट्ट करून घेऊया। थोडंसं पाणी घालून आपण हे आता मिश्रण तयार करून घेणार आहोत। थोडं पाणी घालून हे आता आपण मिश्रण घट्ट करून घेणार आहोत, जेणेकरून आळूवडीला ते छान लागेल। जास्त पातळ पण करून घ्यायचं नाही। आता हे आपलं मिश्रण तयार आहे। यामध्ये आपण थोडासा सोडा आणि आळूवडीचे पान घशामध्ये चरचर करू नये म्हणून लिंबू पिळून घेणार आहोत। आता आपण मी आळू पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याला आता आपण पीठ लावून घेऊया आणि अशी वडी तयार करून घेऊ। अशा प्रकारे आपण आता सगळ्या वड्या तयार करून घेणार आहोत। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं आहे। ह्या आपल्या अशा सगळ्या वड्या तयार आहेत। आपल्या वड्या तयार आहेत। आता ह्या आपण वड्या गरम तेलात टाकणार आहोत आणि दोन्ही बाजूंना तळून घेणार आहोत। आणि ह्या वड्या एकदम मंद आचेवर तळायच्या, कारण जेणेकरून ह्या आपल्याला खायला कुरकुरीत लागतील। जर आपण मोठ्या ह्याच्यावर फ्लेमवर तळल्या तर ह्या आपल्याला कुरकुरीत लागणार नाही। त्यामुळे मंद ह्याच्यावर दोन्ही बाजूने तळून घ्यावा, जेणेकरून ती वडी खायला कुरकुरीत आणि मस्त लागेल। आता ह्या आपल्या वड्या तयार आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।